नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। मी योगेश नागरे। मित्रांनो, पाठीमागे दिसते आपली पेरणी चालू आहे गव्हाची। आजीत 102 गहू आहे, तर ती पेरणी चालू आहे आपली। तर 3 पाण्यामध्ये गहू येणार आहे। लवकरात लवकर गहू येतो, थोडं म्हणजे जास्ती पाणी द्यायचं काम नाही, काही नाही, काहीच नाही। ते पाठीमागे दिसते आपली पेरणी चालू आहे, तर मला दाखवतो। याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी करायच्या काम नाही पडत, अशा त्या 2 गोष्टी याच्यामध्ये आहे। तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मला स्किप करू नका, काही नका। मग चला, मग ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया, मुद्द्याकडे वळूया मित्रांनो। हे बघा, आपली अशी चालू आहे पेरणी मित्रांनो। ही अशी पेरणी चालू आहे, बघून घेऊ शकता तुम्ही। आणि दांड काढायचं काम नाही पडत, लेझरचे दांड सारखे पडतात असे। हे असा म्हणजे दांड पडतात मित्रांनो लेझरचे, असे आपल्याला पाणी द्यायचं म्हणजे दांड काढायचं काम नाही पडत, काय नाही, काहीच नाही। हे असे बगळे बी येऊन बसलेले इथे। आणि हे बघा, आपली अशी पेरणी चालू आहे लेझरचे। आणि आज इथे 102 आहे, लवकर येणारा गहू आहे, व्हेरायटी बी चांगली त्यांची अशा प्रकारची। हे बघा, खत बी टाकलेलं आहे। असा गहू पेरता येतो। आणि बारकाले बी कसे दांड पडतात। हे अशा प्रकारची आपली पेरणी चालू आहे बघा मित्रांनो। कशी झाली पेरणी आपली बघून घेऊ शकता तुम्ही। हे असे इकडे आणि इथे माती जास्ती पडते, तर 8 तासाला ती माती मिळून जात आहे। इकडे आपल्याला याच्यामध्ये प्लॉट लावायचा आहे दुसरा, त्याच्यामुळे इथपर्यंतच आपण गहू पेरलेला आहे। हे बघा, तुम्हाला मातीचे गंज दिसत असतील। इथून इकडे आपल्याला मोडू घ्यायचं आहे, इथून इकडे असा मित्रांनो। बघा, अशी आपली चालू आहे। आज इथे 102 आहे, लवकर येणारा गहू आहे, व्हेरायटी बी 1 नंबर आहे, खायला बी नरम पोळी चांगली लागते याची। अशी आपली व्हेरायटी 1 नंबर आहे, खूप छान आहे व्हेरायटी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू। आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा आमची पेरणी कशी चालू आहे, कशी नाही। आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। जय जवान जय किसान।